इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार, मैं हूं आनंद शर्मा और आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार। बेलगंगा आंदोलन, गिरना परिक्रमा, कभी किसानों के नाम पर आंदोलन तो कभी भावनाओं की राजनीति। लेकिन आखिर किसान को मिला क्या है, ये भी देखना जरूरी है। अब वही किसान राजनीति का नया मुद्दा बन गया है और इस बार निशाने पर हैं पूर्व सांसद उन्मेष पाटिल। मामला है अतिवृष्टि और बाढ़ से प्रभावित किसानों का। सरकार ने 9 और 10 अक्टूबर को 2 अलग अलग जीआर यानी सरकारी आदेश जारी किए। इसी पर उन्मेष पाटिल ने सरकार और जनप्रतिनिधियों पर सवाल उठाए, लेकिन अब उसी पर जवाब आया है भाजपा विधायक मंगेश चौहान का। राज्यात बऱ्याच ठिकाणी जून ते सप्टेंबर 2025 या दरम्यान अतिवृष्टी आणि पूर या ठिकाणी मोठी हानी झाली होती। या संदर्भात रिलीफ पॅकेज माझ्या मते आतापर्यंतचं दिलेल्या पॅकेजपैकी सर्वात मोठं रिलीफ पॅकेज देवेंद्र फडणवीस सरकार यांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलं। खरं तर तो जीआर देखील 9 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित झाला। त्या जीआर मध्ये 4 तालुक्यांव्यतिरिक्त अजूनही 11 तालुक्यांमध्ये त्याच पद्धतीची आपत्तीचं पॅकेज मिळावं अशी मागणी होती। मंगेश चौहान का कहना है कि पहले शासन निर्णय में जिले की केवल 4 तहसीलें शामिल थी। उन्होंने यानी मंगेश चौहान और महाराष्ट्र के मंत्री गिरीश महाजन ने तुरंत मंत्रालय से बातचीत की और महज 24 घंटे के भीतर नया शासन निर्णय भी जारी हो गया। लेकिन यही बात उन्मेष पाटिल को अखर गई, क्योंकि जिस आदेश पर आंदोलन की जमीन वो तैयार कर रहे थे वो 24 घंटे में ही सरकार ने बदल दी। तो जीआर आल्यानंतर रात्री लक्षात आलं की कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या सर्व त्यांना कागदपत्रांची पूर्तता केल्या आहेत की नाही हे तपासून यांची नावं का समाविष्ट झाली नाही, त्यात खास करून चाळीसगावचा नाव न आल्यामुळे मी स्वतः उद्विग्न झालो की बाबा चाळीसगावचं नाव का नाही। या संदर्भात खरं तर एवढ्या रात्रीच स्वतः मी नाशिकच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येणार होते म्हणून गिरीश भाऊ सोबतच होतो। त्यांनी स्वतः त्याच वेळेस कलेक्टरांना 3 फोन करून माहिती घेतली, पुन्हा सचिवांना, पुन्हा मुख्य सचिवांना, आणि एवढ्या रात्रीच मुख्यमंत्र्यांना सांगितलं की या संदर्भात हा निर्णय होणं अपेक्षित असताना हा निर्णय झाला नाही आणि हा निर्णय आपल्याला तात्काळ बदलावा लागेल। एवढ्या रात्रीच आम्ही तो शासन जीआर तयार करण्याच्या सूचना गिरीश भाऊंनी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलून खाली द्यायला लावल्यात आणि रात्रीच आम्ही सांगितलं की शेतकऱ्यांना याबद्दल काळजी करण्याचं कारण नाही। परंतु काही महाभाग असे आहे की ते स्वतः काही करू शकले नाही आणि आम्हाला शेतकऱ्यांच्या बाबतीत खूप कळवळा आहे, आम्हाला शेतकऱ्यांच्या बाबतीत खूप ज्ञान आहे आणि शब्दांचा खेळ मांडायचा, कागदे काहीतरी दाखवायची, लोकांमध्ये दिशाभूल करायची, अशा पद्धतीची काही लोकांची मानसिकता विकृती जुळलेली आहे। मंगेश चौहान ने सिर्फ जीआर पर सफाई नहीं दी, बल्कि उन्होंने उन्मेष पाटिल के पिछले कार्यकाल पर भी कई सवाल उठाए। उन्मेष पाटलांना माझं म्हणणं असेल की आपण 5 वर्ष आमदार, 5 वर्ष खासदार होता, अगदी प्रत्येक गावात जाऊन पहा, तालुक्यात शहरात फिरा, आपल्या ताब्यात कृषी उत्पन्न बाजार समिती दिली, शेतकऱ्यांसाठी 1 रुपयाचं आपण जेवण चालू करणार होतात, तेव्हा शेतकऱ्यांना भावनिक साथ घातली। आमदार होण्याच्या अगोदर बेलंगेच्या विषयावर आपण भावनिक साथ घातली, आपण पायी फिरलात, आपल्या पायाला फोडं आली, आपल्या पायाला फोडं आल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी होतं, याचा साक्षीदार आम्ही सगळे आहोत। आपण भावनिक साथ घातल्यानंतर त्या बेलंगेचं वाटोळं करण्यामध्ये आपणच, ज्या लोकांनी कारखाना घेतला त्यांनाही त्रास आपणच द्यायला सुरुवात केली। मंगेश चौहान का आरोप है कि उन्मेष पाटिल के कार्यकाल में क्षेत्र को कोई बड़ा लाभ नहीं मिला। आरटीओ ऑफिस हो या उप जिला अस्पताल, ये सब कुछ काम उनके यानी मंगेश चौहान के कार्यकाल में ही हुए हैं। आज तुम्ही तालुक्यावर तुम्ही कुठेही जा, तुम्हाला माझ्या गावाच्या बाहेर स्टंटचे कार्यक्रम दिसतील, नवी ग्रामपंचायत दिसेल, नवे सभागृह दिसतील, रस्ते सुधारले दिसतील, हा माझा स्टंट आहे। गावात तुम्ही कुठेही जा, त्या वार्डामध्ये ओपन स्पेस दिसतील,
गावातले रस्ते सुधारायला सुरुवात झाली. आपल्या कार्यकाळात भुयारी गटारीचं आजही वस्तुस्थिती पहा. तुम्ही नगरपालिका ताब्यात घेतली, काय केलं? आमदार झाले, खासदार झाले, तुमच्याकडे पंचायत समिती ताब्यात दिली. रुरल सारख्या योजनेमध्ये तुम्ही त्या भ्रष्टाचाराचं कुरण चालू केलं. खूप विषय आहेत. तुर्तास तुम्हाला सल्ला असेल कि अर्धवट राजकारण करू नका. इसी के साथ उन्होंने उन्मेष पाटिल की उमंग व्हाइट गोल्ड जिनिंग पर भी सवाल उठाए, जिसे सरकार से करोड़ों का अनुदान मिला, लेकिन जब किसानों को कपास बेचनी थी तो वही जिनिंग बंद पड़ी थी. आपण उमंग व्हाइट गोल्ड नावाचं आपण केंद्र मंजूर केलं. आपण त्यामध्ये शासनाचं सगळ्या सबसिडीज घेतल्यात. आपण उद्योगासाठी ती लँड क्लास 2 म्हणून घेतली. अगदी 2% ती लँड तुम्हाला नजराणा भरून मिळाली, शासनाची गव्हर्नमेंट लँड. ती लँड तुम्हाला शासनाच्या कृषी उद्योगासाठी तुम्ही करताय असा प्रस्ताव दिला. मला एक प्रश्न आहे की आपण हे सगळं केल्यानंतर आपण शेतकऱ्यांचा कापूस CCI मार्फत का मोजला नाही, हा उत्तर देखील आपण द्यावं. उलट शेतकऱ्यांची मिळणारी पैशांमधून आलेल्या टॅक्सच्या पैशातून आलेल्या सबसिडी आपण खाल्ल्यात. बँका आपण डुबवता आहेत, ज्यात तुम्ही लोकांची तालुक्याची दिशाभूल केली आहे. लेकिन मामला यही खत्म नहीं हुआ. मंगेश चौहान ने आरोप लगाया कि 2013 में उन्मेष पाटिल ने अपने जन्मदिन पर उत्तराखंड आपदा राहत के लिए 2,01,000 रुपए का चेक देने की घोषणा की थी, लेकिन आज तक उसका कोई सबूत नहीं मिला है. उत्तराखंडमध्ये 2014ला महापूर आला, एक मोठी आपत्ती आली. आपण 2014ला आपला वाढदिवस असं सांगितलं की साधेपणाने करतोय आणि 2 लाख रुपयाचा चेक मी उत्तराखंडला पाठवतोय. पूर्ण तालुक्याने वाहवा केली की हा व्यक्ती खूप चांगला आहे, तालुक्याला लायक व्यक्ती हा भविष्यात होऊ शकतो. बातम्या आल्यात, मोठा चेकचं कटआउट आलेत पेपरला, तुम्हाला मी त्या बातम्याही पाठवतो. माझा तुम्हाला सवाल आहे, 2 लाख रुपये आपण कसे पाठवले, कुठला चेक गेलाय? अहो साहेब, तुम्ही साधा एक चेकही तिथं पाठवला नाही. त्या बातम्या आल्यात, मी तुम्हाला 2दा विचारलं. त्यावेळेस तुम्ही आणि मी सोबत काम करत होतो की दादा 2 लाखाचा चेक पाठवण्याचं काय झालं? तुमचं उत्तर असं होतं, उत्तराखंडला कोणीही विचारायला जाणार नाही, बातम्या येऊन गेल्या, आपलं काम झालं. खरे स्टंटबाज तुम्ही आहेत. मंगेश चौहान ने कहा कि मां बेलगंगा के नाम पर आंदोलन करने वाले ही बाद में उसी मां की जमीन पर फैक्ट्री लगाने के लिए निकल पड़े हैं. यानी बात आंदोलन से आगे जाकर नैतिकता पर हो गई है. शेतकऱ्यांचा अजेंडा सांगायचा हा आपला जुना धंदा आहे. बेलगंगेचं काय झालं? बेलगंगा आपली आई होती, वसाका घ्यायला गेले होते, आपण टेंडर तिथं भरलं होतं. आपण त्या विषयावर अजून उत्तर देत नाही आहे. आमदार झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आपण असं कोल्ड स्टोरेज उभे करू, शीतकेंद्र उभे करू, ते आपल्याकडनं उभे झाले नाहीत. आपण शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया उद्योग आणू, आपण MIDC एक्सपान्शन करू, आपण उपजिल्हा रुग्णालय आणू, तुमच्याकडनं काही झालं नाही. याही प्रश्नांची कधीतरी उत्तरं द्या. ज्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही सांगता आहेत, माझा सवाल आहे, त्या शेतकऱ्यांचे आपण नोकरीसाठी जे पैसे घेतलेत त्याचं कधीही उत्तर देत नाही. अरे ठणकावून सांगा. तुम्ही मंगेश चव्हाणला जाहीर विचारा, त्या दिवशी तुम्हाला तुमच्या समोर उत्तर द्यायची धमक आहे कुठल्याही प्रश्नाला. का की नैतिकतेला धरून मी काम करतो. उद्योग व्यवसाय केला असेल तेही तुम्हाला माहिती आहे, परंतु तुमचं दुखणं वेगळं आहे आणि तुम्ही सांगता वेगळं आहे. साफ है, मंगेश चौहान का जवाब सिर्फ बयान नहीं है, बल्कि दस्तावेजों और तथ्यों के साथ पेश किया गया पलटवार है. अब देखना है कि जनता किस पर भरोसा करती है, बोलने वाले पर या काम करने वालों पर. मैं हूं आनंद शर्मा और आप देख रहे थे इंडिया अब तक समाचार, कड़वा लेकिन सच. जय हिंद. इंडिया अब तक समाचार, कड़वा लेकिन सच.